मानसिक त्रास संपवण्यासाठी 5 मिनिटे वेळ काढून नक्की ऐका. 1. माहीत नाही लोक इतकी हुशारी कुठून शिकतात? आपल्याबरोबर देखील राहतात, आपल्यावर ईर्ष्या देखील करतात, नातं देखील निभावतात, वैर देखील धरतात. तोंडावर एक बोलतात तर पाठीमागे काही वेगळेच बोलतात. आपल्यासमोर एक रूप दाखवतात आणि पाठीमागे तर ते काही वेगळेच असतात. 2. माणूस पण किती विचित्र आहे बघा. पहिल्यांदा देवापुढे हात पसरून पसरून मागत असतो आणि त्याच देवाने या मनुष्याला भरभरून दिलं की हाच मनुष्य देवाला दान करायसाठी निघतो आणि दान केलेल्या पावतीवर स्वतःचं नाव लिहितो. 3. आज नुकसान झालं तर भविष्यात फायदा नक्की होईल. आज आपल्याबरोबर अन्याय झाला तर पुढे जाऊन न्याय देखील मिळेल. आपण अशा लोकांशी लढू शकतो जे आपल्याशी सरळ सरळ वैर घेतात, पण त्याचं काय करायचं? जे आपलं आपलं म्हणतात आणि पाठीत खंजीर खुपसतात. 4. फसवणं हे फक्त वाईट नसतं, तर एखाद्याशी आपलेपणाचं खोटं नाटक करणं देखील वाईट असतं. असे नाटक एक प्रकारचा धोकाच असतो. 5. वेळ आणि परिस्थिती कधीही बदलू शकते, म्हणून कधीही कोणाचाही अपमान करू नये, कोणाला कमी समजू नये. तुम्ही शक्तिशाली असू शकता, पण ही वेळ तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे हे नेहमी लक्षात ठेवा. 6. जे लोक स्वतःच्या स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा जास्त विचार करतात, दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करतात, बरेच वेळा अशा लोकांची काळजी करणारे कोणीही नसतं. अशाच लोकांच्या वाट्याला जास्त दुःख येतं. 7. वाईट तर अशा लोकांना वाटतं जे मनापासून नातं निभवतात, जे मनापासून त्यासाठी समर्पण करतात. नाहीतर जे लोक धोका देतात ते निर्लज्ज लोक असतात. त्यांना ना वाईट वाटतं, ना त्यांना लाज वाटते, ना त्यांच्या डोळ्यात कधी पाणी येतं. 8. आजकाल नात्यांमध्ये समजावणं जास्त, समजणं कमी आहे. त्यामुळेच नातेही जुळणं कमी आणि तुटण्याचं प्रमाण जास्त आहे. 9. जोपर्यंत तुमच्यात दुसऱ्यांचा दोष आणि कमीपणा शोधण्याची सवय राहील, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याचं काय तर स्वतःचं सुद्धा चांगलं करू शकणार नाही. 10. शहाणपणाने वागायला शिका. तुमच्या विरोधातल्या गोष्टी शांतपणाने ऐकायला शिका. विश्वास ठेवा, एक दिवस या विरोधातल्या गोष्टींना वेळ नक्की उत्तर देईल. 11. संयम आणि सहनशीलता ही आपल्यातली कमजोरी नाही, ती तर अशी ताकद आहे जी सर्वांच्यातच बघायला मिळत नाही, पण ज्याच्यात आहे त्याचं जीवन महान आहे. 12. तू कसा आहेस? बरा आहेस ना? असं विचारणारं नातं जवळ ठेवा. तुझ्याजवळ किती संपत्ती आहे हे विचारणारे तर बरेच भेटतील. 13. आपण कितीही मोठ्या पदव्या घेऊन शिक्षण घेतलं असेल आणि आपल्या लोकांचे दुःखच आपल्या लोकांच्या भावना आपल्याला कळत नसतील, तर अशा शिक्षणाचा काहीही उपयोग नाही. 14. दुसऱ्याला दुःख देऊन फसवून मिळवलेले सुख हे जास्त दिवस टिकू शकत नाही. 15. कोणाच्याही स्वभावाला तुम्ही बदलू शकत नाही. बघा, कांदा कितीही प्रेमाने कापा, तो आपल्याला डोळ्यांमध्ये पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. 16. जन्म झाल्यावर वाटलेल्या मिठाईपासून सुरू झालेला खेळ श्राद्धाच्या खिरीवर येऊन संपतो.
आणि हा जीवनाचा गोडवा आहे. पण वाईट वाटण्यासारखी एकच गोष्ट आहे की माणूस या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी स्वतः नाही खाऊ शकत. जीवनाचं काय आहे? जन्माला आल्यावर अंघोळ करायची आणि मरू जाताना अंघोळ करूनच जायचं. 17. चला तर हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया सुंदर सुविचाराबरोबर. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया उद्याला एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.